हॅलो, एक जण जॉईन झालेलं दिसत. गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चर मध्ये आपण क्रेडिट सिस्टीमचं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला किती क्रेडिट रिक्वायर्ड आहेत पास होण्यासाठी बीएससी डिग्री. आज आपण बीएससी केमिस्ट्री सिलेबस माझ्याकडे स्क्रीन शेअर होते का तुम्हाला? हॅलो. हा, स्ट्रक्चर ऑफ FI-BSc केमिस्ट्री वर तुम्हाला 2 सेमिस्टर आहेत, सेमिस्टर आणि सेमिस्टर 2. सेमिस्टर 1 ला 3 केमिस्ट्री पेपर आहेत, त्याला डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स म्हणलेलं आहे. CH101 फिजिकल केमिस्ट्री 2 क्रेडिट आहेत, 36 लेक्चर्स आहेत. नंतर थेरी CH102 2 क्रेडिट आहेत, 36 लेक्चर. आणि CH103 केमिस्ट्री प्रॅक्टिकल फर्स्ट 1.5 क्रेडिट 46.8 लेक्चर्स. तुम्हाला हे फर्स्ट सेमिस्टरचं केमिस्ट्रीचं स्ट्रक्चर्स आहे. आणि सेमिस्टर 2 मध्ये CH201 त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आता, आणि ऑर्गॅनिक आणि फिजिकल नाही, 2 नवीन केमिस्ट्रीचे पेपर आहेत, ते सुद्धा 2 क्रेडिट आहेत, 36 लेक्चर. आणि CH202 अनालिटिकल केमिस्ट्री 2 क्रेडिट आहेत, 36 लेक्चर. आणि CH203 केमिस्ट्री प्रॅक्टिकल सेकंड 1.5 क्रेडिट 46.8 लेक्चर्स. असं तुमचं केमिस्ट्रीचं पेपर्सचं स्ट्रक्चर्स आहे. म्हणजे 3 पेपर्स आहेत तुम्हाला दोन्ही सेमिस्टर मध्ये, 3 आणि 3 6. फर्स्ट इयर मध्ये तुम्ही 6 केमिस्ट्रीचे पेपर शिकणार आहेत. 6 मधले 2 केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल रिलेटेड आहेत आणि 4 थेरी रिलेटेड आहेत. फर्स्ट सेमिस्टरला फिजिकल केमिस्ट्री, आवाज म्यूट करा. अंकिता बिरादर, तुझा आवाज म्यूट. शक्यता लेक्चरला बसताना सगळ्यांनी आवाज म्यूट करा, म्हणजे काय डिस्टर्ब होणार नाही. 4 थेरी पेपर्स आहेत. 4 थेरीमध्ये फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. माझ्याकडे जो पेपर आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे, CH102. CH102 त्याचा सिलेबस आपण बघू काय काय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 क्रेडिट 36 लेक्चर्स ऑफ 50 मिनिट्स. आपल्याला 36 लेक्चर घ्यायचे आहेत 50 मिनिटाचे. त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे तो फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा चॅप्टर आहे तो काय 9 लेक्चर्स आहे. आणि फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये फिजिकल इफेक्ट्स म्हणजे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी आणि स्ट्रक्चर इफेक्ट्स. नेक्स्ट आहे ते इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, रेझोनन्स अँड हायपर कॉन्जुगेशन्स. म्हणजे पहिल्यांदा फिजिकल इफेक्ट्स आहेत, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी. दुसरा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, त्याच्या रिलेटेड इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, रेझोनन्स अँड हायपर कॉन्जुगेशन्स. नेक्स्ट आहे क्लिवेज ऑफ बॉन्ड्स, होमोलिसिस आणि हेट्रोलिसिस म्हणजे काय, होमोलिसिस बॉन्ड फिशन and heterolysis. नंतर आहे स्ट्रक्चर, शेप अँड रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चर्स कसे आहेत म्हणजे इट इज रिलेटेड टू द हायब्रिडायझेशन्स. शेप त्यांचे टेट्राहेड्रल, स्क्वेअर प्लेनर, लिनियर प्लेनर जॉमेट्री हे. अँड रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये काय, न्यूक्लिओफाइल्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे काय आणि त्यांचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट आहे ते रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स. याच्यामध्ये आपण शिकणार आहेत कार्बोकॅटायन्स, कार्बॅनियन्स अँड फ्री रॅडिकल्स. कार्बोकॅटायन्स म्हणजे काय, कार्बॅनियन्स म्हणजे काय. हा स्क्रीन वरती कोण आहे, डोंट डिस्टर्ब द स्क्रीन. काय होतं, स्क्रीन डिस्टर्ब झालं तर शिकवताना अडथळा होतो, त्याच्यामुळे प्लीज स्क्रीन डिस्टर्ब करू नका. आता तुम्हाला रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स मध्ये कार्बोकॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन, कार्बॅनियन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन, आणि फ्री रॅडिकल्स म्हणजे एक इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन द कार्बन. हे तुम्हाला रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स मध्ये शिकायचं आहे. नंतर आहे ते स्ट्रेंथ ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड बेसिस. ऑर्गॅनिक ऍसिडचे काय स्ट्रेंथ आणि बेसिस आहेत, त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी विथ एम्फसिस ऑन फॅक्टर्स अफेक्टिंग pKa व्हॅल्यूज.
याच्यामध्ये आणि त्याची ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, मॉडरेटली ऍसिडिक ते पॅरामीटर शिकायचे आहेत आणि बेसिक कॅरेक्टरवरती काय इफेक्ट होतो. लास्ट बीट आहे चॅप्टर मधला अरोमॅटिसिटी, बेन्झोनाइट्स अँड हुकेल रूल्स. हे आपल्याला चॅप्टर 1 मध्ये शिकायचं म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावरती बाकीचे डिपेंड्स असतील. अरे परत कोण आवाज हे ठेवलेला आहे. चॅप्टर 2 आहे तो स्टिरिओ केमिस्ट्री रिलेटेड चॅप्टर आहे. आवाज म्यूट ठेवा. स्टिरिओ केमिस्ट्री याच्यामध्ये इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, इंटरकन्व्हर्जन ऑफ वेज फॉर्म्युला, न्यूमन, सॉहॉर्स आणि फिशर रिप्रेझेंटेशन. या फॉर्म्युल्याचं एक फॉर्म्युला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचा किंवा फिशर दिला असेल तर सॉहॉर्स किंवा न्यूमन प्रोजेक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. क्लासिफिकेशन्स म्हणजे स्टिरिओ आयसोमर्स काय ते क्लासिफिकेशन करायचं. इंटरकन्व्हर्जन ऑफ दिस वेज फॉर्म्युला, कन्फॉर्मेशन्स विथ रिस्पेक्ट टू इथेन, ब्युटेन आणि सायक्लोहेक्झेन. हे जे आपल्याला स्टिरिओ केमिस्ट्री शिकायचे. कन्फॉर्मेशन्स डिफरंट कुठल्या फॉर्म मध्ये ते स्टेबल असतील, इथेन, ब्युटेन आणि सायक्लोहेक्झेन. कॉन्फिगरेशन्स, geometrical, cis, trans and EZ nomenclature. 2 कार्बन ऍटम्स म्हणजे 2 कार्बन ऍटम, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं आपल्याला कॉन्फिगरेशन शिकायचं. सिस आहे का ट्रान्स आहे किंवा इझेड नॉमिनक्लेचरची जी प्रोसिजर आहे त्याचे रूल्स जे आहेत ते पाठ करून ते आपल्याला पुढे शिकायचं. नेक्स्ट ऑप्टिकल आयसोमेरिझम, इनॅन्शोमेरिझम, डायस्टेरियोमेरिझम अँड मेसो कंपाऊंड्स. दुसरा जो पार्ट आहे तो काय ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, नंतर इनॅन्शोमेरिझम, डायस्टेरियोमेरिझम अँड मेसो कंपाऊंड्स. कन्सेप्ट्स ऑफ कायरॅलिटी अप टू 2 कार्बन ॲटम्स. ज्या कार्बन मध्ये 2 कायरल ॲटम्स आहेत त्यांचं थ्रिओ अँड एरिथ्रो, डीएल नॉमिनक्लेचर सिस्टीम अँड CIP रूल्स फॉर RS कॉन्फिगरेशन्स अप टू 2 कायरल ॲटम्स. हा 14 लेक्चरचा चॅप्टर आहे स्टिरिओ केमिस्ट्री. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऑर्गॅनिक स्टिरिओ केमिस्ट्री शिकायचं आहे. इंट्रोडक्शन्स, क्लासिफिकेशन्स, आयसोमेरिझमचे काय, नंतर इंटरकन्व्हर्जन ऑफ वेज फॉर्म्युला, न्यूमन, सॉहॉर्स अँड फिशर रिप्रेझेंटेशन, कन्फॉर्मेशन्स विथ रिस्पेक्ट टू इथेन, ब्युटेन अँड सायक्लोहेक्झेन, कॉन्फिगरेशन्स, geometrical, cis and EZ nomenclature, optical isomerism, enantiomerism, diastereomerism and mesocompounds. Concept of chirality up to 2 carbon atoms, 3O, erythro, DL nomenclature system and CIP rules for RS configurations up to 2 chiral carbon atoms. आहे 14 लेक्चरचा. आणि लास्ट जो चॅप्टर आहे तो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, तो आहे 13 लेक्चर्स. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप अप्रोच फॉर द फॉलोइंग रिएक्शन्स, प्रिपरेशन अँड रिएक्शन्स टू बी स्टडीड इन कॉन्टेस्ट टू देअर स्ट्रक्चर्स. आपल्याला फक्त प्रिपरेशन आणि रिएक्शन्स आहेत त्यांनी दिलेले जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्या रिलेटेड, बाकी दुसरं काय नाही. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार नाही. फर्स्ट ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन अल्केन्स अप टू 5 कार्बन ॲटम्स म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन ह्यांच्यापर्यंत आपल्याला अनुसारी करावं लागेल. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन रिएक्शन, कोल-बेस सिंथेसिस फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्या अल्केनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, उर्ज रिएक्शन्स, सिंथेसिस, ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि रिएक्शन्स कुठल्या 2 रिएक्शन्स दिलेले आहेत त्यांनी, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स आणि त्याच्यामध्ये हॅलोजिनेशन. हे अल्केनची रिएक्शन आपल्याला शिकायचे आहे. नेक्स्ट जो आहे अल्किन्स अप टू 5 कार्बन्स, प्रिपरेशन त्या मेथड, इलिमिनेशन रिएक्शन्स. इलिमिनेशन मध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स अँड डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. इथं अल्किन झालेलं तिथे हे करा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स अँड डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स, सेट-जेव्स रूल. सिस अल्किन पार्शियल कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स म्हणजे सिस आणि ट्रान्स हे 2 अल्किन आहेत. त्याचं अल्काइन्स सोबत हे केलेलं आपण तर आपल्याला सिस अल्किन भेटेल, पार्शियल कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स अँड ट्रान्स अल्किन बर्च रिडक्शन्स. हे आपल्याला 3 ते 4 मेथड्स प्रिपरेशन फॉर अल्किन शिकायचे. कुठल्या, फर्स्ट इलिमिनेशन्स आहे. इलिमिनेशन मध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स अँड डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स, सेट-जेव्स रूल आहे.
नंतर सिस अल्किन पार्शियल कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स आणि ट्रान्स अल्किन बल्क रिडक्शन. हे दोन्ही कशापासून तयार करायचं आपल्याला? सिस आणि ट्रान्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स अल्काइन्स पासून सिस आणि ट्रान्स अल्किन तयार करायचं. नंतर याच्यामध्ये रिएक्शन जे आहेत ते सिस ऍडिशन using alkaline KMnO4 and trans addition bromine. Addition of HX hydrogen halides using Markovnikov and anti-Markovnikov's addition, hydration, ozonolysis, oxymercuration, demercuration, hydroboration, oxidations. हे तुम्हाला एवढ्या अल्किनच्या रिएक्शन्स शिकायच्या आहेत. सिस ऍडिशन अँड ट्रान्स ऍडिशन, addition of HX, Markovnikov's and anti-Markovnikov's rule, hydration, ozonolysis, oxymercuration, demercuration, hydroboration and oxidation. Alkynes up to 5 carbons, preparation, carbon-carbon triple bond. Vikram Takarkar, काय प्रॉब्लेम काय तुला? आहे का लेक्चरला? अल्काइन्स अप टू 5 कार्बन्स म्हणजे परत आपल्याला 5 कार्बनचे कुठले येतील? इथाईन येईल. मिथेन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड येणार नाही. इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन आणि पेंटाईन हे 3 आपल्याला शिकायचे. ऍसिटिलीन फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड अँड कन्व्हर्जन इनटू हायर अल्काइन्स. नंतर बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ टेट्राहॅलाइड्स अँड डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहाइड्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन फॉर द अल्काइन्स. Reaction, formation of metal acetylides, addition of bromine and alkaline KMnO4, ozonolysis and oxidation with hot alkaline KMnO4. ह्या गोष्टी आपल्याला अल्काइन्स मध्ये शिकायच्या आहेत. and this chapter is about 13 lectures. असं म्हणजे पूर्ण हे 36 लेक्चरचं तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे युनिव्हर्सिटीने. आपल्याला त्याच्यानुसार हे करायचं आहे टीचिंग. त्यानंतर होईल आणि each lecture of the 15 लेक्चर. जर ऑफलाईन झालं तर 50 मिनिट होईल आणि ऑनलाईन असेल तर सध्या आपण 40 मिनिट्स लेक्चर्स कंटिन्यू करणार आहोत. ह्याचे कोर्स शिकल्यानंतर लर्निंग आउटकम्स काय आहेत म्हणजे तुम्हाला हा कोर्स शिकल्यानंतर काय यायला पाहिजे बाबा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनं. त्याच्यामुळे तुम्हाला हा कोर्स मधला असं कळेल. 3 लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहेत. The students are expected to understand the fundamentals, principles, and recent developments in the subject area. It is expected to inspire and boost interest of the students toward chemistry as the main subject, and to familiarize with current and recent development in chemistry, and to create foundation for research and development in chemistry. ह्याच्यातून तुम्हाला इंटरेस्ट तयार व्हायला पाहिजे. हे आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहेत. याच्यासाठी रेफरन्स बुक नाही पहा. आता रेफरन्स बुक तुम्हाला टेक्स्ट बुक अवेलेबल असल्यामुळे तुम्ही रेफरन्स बुक नाही वाचत तरी रेफरन्स बुक आहेत. ग्रॅम सोलोमन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मॅकम्युरी GE फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सायकस पीटर सायकस गाइड बुक टू मेकॅनिझम इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इलाइल EL स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स, फिनार IL ऑर्गॅनिक केमिस्ट्री व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 दोन याच्यामध्ये आहे पुस्तक. मॉरिसन RT and बॉयड RN ऑर्गॅनिक केमिस्ट्री पियर्सन पब्लिकेशन आहे. भाल अँड भाल A अरुण भाल अँड भाल BS ऍडव्हान्स्ड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ग्लासस्टोन थर्मोडायनामिक्स फॉर केमिस्ट. आपल्या थर्मोडायनामिक्सची गरज नाही. हे खालचे जे दिलेले आहेत ते काही फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. आपल्याला जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिलेटेड आहेत ते पहिले 7 रेफरन्सेस जे आहेत ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिलेटेडच आहेत. याच्यातून आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार आहोत आपण. पण आपल्याकडे जनरली आवाज मोटो E4+ कोण आहे? अरे डिस्टर्ब होतं आवाज तुम्हाला हजारदा. हे पहा आता तुम्ही लहान मुलं नाही
we should behave properly, follow the guidelines, code of conduct when attend the lectures. लेक्चर्स अटेंड करताना तुम्ही कोड ऑफ कंडक्ट वगैरे फॉलो करा. असं हे काय लहान मुलांनी वागतात, मध्येच आवाज चालू ठेव, गोंधळ कर. घरात तुमच्या गोंधळ असतो तर तुम्ही आवाज म्यूट करा. कारण काय होतं, दुसरे जे विद्यार्थी असतात त्यांना डिस्टर्ब होतो आणि टीचर्सला सुद्धा डिस्टर्ब होतो. वी शुड फॉलो द प्रोटोकॉल. आणि दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं वागणं शिका, म्हणजे वी शुड टीच. एज्युकेशन शिकल्याचा थोडा फायदा होतो. लक्षात. सिलेबस लक्षात आला तुम्हाला? मी समजतो तुम्हाला सिलेबस लक्षात आलेला असेल. तर तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे, म्हणजे जनरली 4 महिन्यानंतर परीक्षा होईल तुमची. थोडं ह्यावेळेस उशिरा होईल, कारण 12वीच्या आणखी सीईटीची परीक्षा व्हायच्या आहे. बरेच मुलांचे इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स आहेत. ऍडमिशन झाल्यानंतर ते बीएससी ला इकडं येतात, त्याच्यामुळं थोडं उशिरा तुमची परीक्षा होईल. पण ज्यावेळेस तुमचं सर्व व्यवस्थित रेग्युलर चालू होईल त्यावेळेस तुम्हाला परीक्षा 4 महिन्यांनी येईल. त्याच्यासाठी वी शुड बी रेडी. त्याच्यामुळं तुम्हाला आतापासूनच हे तयार करायला पाहिजे, तयारीत राहायला पाहिजे परीक्षेच्या. आणि एखाद्याला जर करिअर चांगलं करायचं असेल, अपॉर्च्युनिटी बीएससी नंतर भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही एमएससी ला जाऊ शकता, IIT आहेत, आयसर्स आहेत, परत सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. या ठिकाणी तुम्ही एमएससी करू शकता, म्हणजे जिथं एंट्रन्स एक्झाम्स आहे आणि तुम्हाला साइड बाय साइड स्कॉलरशिप्स भेटू शकते. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, तिथं सुद्धा तुम्हाला एंट्रन्स एक्झाम आहे, तिथं सुद्धा तुम्ही एमएससी करू शकता. बीएससी नंतर तुम्हाला बरेच केमिस्ट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या लॅबोरेटरीज आहेत किंवा गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, केमिस्ट म्हणून लागू शकतात तुम्हाला. फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहेत, अॅनालिटिकल केमिस्ट म्हणून तिथं तुम्ही ऍब्सॉर्ब होऊ शकता. डेअरीच्या ठिकाणी केमिस्ट म्हणून तुम्ही ऍब्सॉर्ब होऊ शकता. नंतर फूड्स अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, इथं सुद्धा तुम्ही ऍब्सॉर्ब होऊ शकता ऍज ए केमिस्ट. म्हणजे काय त्याच्यामध्ये भेड मिसळस आहे, कुठले केमिकल्स आहेत, काय प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले आहेत, काय अडल्ट्रन्स ऍड केलेले आहे, याच्यासाठी तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. NTPC म्हणून आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट म्हणून लागू शकतं. MSCB मध्ये आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, वीज तयार करायचे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत 5-6 ठिकाणी, तिथं तुम्ही केमिस्ट वरती ऍब्सॉर्ब होऊ शकता. ऍज अ केमिस्ट वी हॅव लॉट ऑफ रोल्स इन डिफरंट गव्हर्नमेंट एजन्सीज ऑल्सो इन प्रायव्हेट सेक्टर्स. त्याच्यामुळे जर तुम्हाला आतापासून जर तुम्ही अभ्यास केला तर वी शुड गॉट गुड जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर BSc and we have bright future also after BSc. जर तुम्ही MSc आयसर, IIT, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि पुणे युनिव्हर्सिटी वगैरे या ठिकाणी केली तरी तुम्हाला we have some bright futures. Now we start with first chapter, fundamentals of organic chemistry. आपण fundamentals of organic chemistry वरती सुरुवात करणार आहोत आजपासून टीचिंगला. Fundamentals of organic chemistry. या चॅप्टर मध्ये आपण फिजिकल इफेक्ट्स काय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी याच्यावरती आपण शिकणार आहे. नंतर जे आहे आपल्याला कंटेंट्स काय बाय चॅप्टर मधले मी तुम्हाला सांगतो. फिजिकल इफेक्ट्स, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, solubility. हे 3 फिजिकल इफेक्ट्स आपण शिकणार आहेत. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट.
Electronic displacement, functional group, functional group, functional group, याच्यामध्ये site of reaction, नंतर inductive effect, inductive effect, inductive effect, inductive effect, नंतर resonance effect, resonance effect, resonance effect, resonance effect, नंतर tautomerism, tautomerism, cleavage bond, cleavage of bonds, cleavage of bonds, homolytic fission, homolytic fission, heterolytic fission, heterolytic fission, नंतर structure and shape of organic molecule, structure and shape, structure and shape, shape of organic molecules, organic molecules, organic molecules, याच्यामध्ये hybridization, 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 sp3, sp3, sp2 and sp hybridization. आपल्याला 3 hybridization शिकायचे आहेत. sp3, sp2 and sp hybridization, sp hybridization, नंतर advantages of hybridization in structure and ह्याच्यात continue, advantages of hybridization, hybridizations, then bond length, bond length, bond angle, bond angle, bond energy, bond energy, intramolecular forces, आवाज म्यूट कर, intramolecular forces, आवाज म्यूट कर,
intramolecular forces, intramolecular forces. अरे आता कोण आवाज चालू ठेवला? फोर्सेस, फोर्सेस त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस. अँड नेक्स्ट स्ट्रक्चर अँड रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. स्ट्रक्चर, reactivity of organic molecules, organic molecules. साक्षी कवादे, आवाज म्यूट. Next, electrophiles and nucleophiles. Electrophile and nucleophiles. And nucleophiles. And last, strength of organic acid and bases. Strength of organic acid, of organic acids and bases. Basis, comparative study, comparative study, study factors affecting pK values, factors affecting pKa values, A values. या सर्व गोष्टी आपण चॅप्टर 1 मध्ये शिकणार आहे. दिस इज द फंडामेंटल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे बेसिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. फिजिकल इफेक्ट्स, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी, हे 3 फिजिकल इफेक्ट्स आपल्याला शिकायचे आहेत. आणि त्याच्यासोबत डायपोल मुवमेंट देखील. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, रेझोनन्स इफेक्ट, टॉटोमेरिझम, मोटो E4, डोंट डिस्टर्ब द स्क्रीन, क्लीवेज ऑफ बॉन्ड्स, होमोलिटिक फिशन, हेट्रोलिटिक फिशन, structure and shape of organic molecules, hybridization, sp3, sp2 and sp, advantages of hybridization, bond length, bond angle, bond energy and intermolecular forces. आपल्याला स्ट्रक्चर अँड शेप मध्ये हे पॅरामीटर्स आहेत. स्ट्रक्चर अँड रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे. इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लियोफाइल्स म्हणजे काय, अँड स्ट्रेंथ ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड बेसिस, कंपॅरेटिव्ह स्टडी, फॅक्टर्स अफेक्टिंग pKa व्हॅल्यूज. Now we start with the physical effects. Physical effects म्हणजे काय हे आपण आता सुरुवातीला घेणार आहोत. त्याच्यातला फर्स्ट फिजिकल इफेक्ट्स, फिजिकल इफेक्ट, फिजिकल इफेक्ट कशाला म्हणता येईल फिजिकल इफेक्ट्स? To study the important physical properties. And which are these important? Dipole moment, melting point, boiling point, solubility in particular solvent, These are the important physical properties. And why we study the important physical property?
study of physical property, new molecule helps to decide about its structure and shape. Why study the physical property? Why study the physical property? का अभ्यास करायचा फिजिकल प्रॉपर्टीचा? To decide about its structure, and if the structure of molecule is known, then it is possible to make prediction about its physical as well as chemical properties. Why we study the physical property? If molecule is new at that time, it helps to decide about its structure. जर molecule नवीन राहिला तर त्या moleculeचं structure कसं आहे हे identify करण्यासाठी. आणि दुसरं काय, if structure of molecule is known, जर त्या moleculeचं structure आपल्याला माहित आहे, and then it is possible to make prediction about its physical as well as chemical properties. म्हणजे त्या moleculeच्या काय फिजिकल प्रॉपर्टी आहेत किंवा केमिकल प्रॉपर्टी आहेत हे आपल्याला ह्या फिजिकल प्रॉपर्टी वरून डिसाइड करता येईल. त्या मॉलिक्यूलचं नेचर कसं आहे ते आपल्याला सर्व डिसाइड करता येईल. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू स्टडी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्यूल्स. कुठले आहेत ते आपण, डायपोल मोमेंट एक आहे, नंतर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल्स इन पर्टिक्युलर मॉलिक्यूल्स, हे 4-5 आपल्याला important physical property आहे ते आपल्याला शिकायचे. Now the physical property is associated with the molecule largely depend on the type of bonds. ह्या molecule property कशावरती डिपेंड आहेत? Physical property, the physical property of the molecules depend on the type of the bonds, म्हणजे त्या मॉलिक्युल्स मधले कुठल्या टाइपचा आयोनिक बॉन्ड आहे का, कोव्हॅलंट बॉन्ड आहे का, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्या बॉन्ड्स वरती डिपेंड आहे. and the molecule may be ionic or covalent. दोन टाइपचे आहेत. The molecule may be ionic or covalent. Ionic or covalent. या फिजिकल प्रॉपर्टी कशावरती डिपेंड आहे? मोस्टली द फिजिकल प्रॉपर्टी असोसिएटेड ऑन द टाइप ऑफ द बॉन्ड्स. आणि बॉन्ड 2 टाइपचे आहेत, आयोनिक और कोव्हॅलंट. कोव्हॅलंट मध्ये 2 टाइपचे बॉन्ड येतात. वन इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड्स अँड अदर इज द नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड्स. हे लक्षात ठेवा. फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मॉलिक्युल्स डिपेंड्स ऑन कशावरती आहे? टाइप ऑफ द बॉन्ड्स. बॉन्ड कसा आहे त्याच्यावर त्या प्रॉपर्टी त्याच्या डिपेंड्स आहे. आणि मॉलिक्यूल किती टाइपचे असतात? जनरली 2 टाइप्स आहेत. वन इज द आयोनिक बॉन्ड अँड अदर इज द कोव्हॅलंट बॉन्ड. नाउ फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मॉलिक्यूल इज मेल्टिंग पॉइंट.
आपण पहिली फिजिकल प्रॉपर्टी कुठली शिकणार आहोत, मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, आणि मेल्टिंग पॉइंट काही कंपाऊंडचा कमी असतो किंवा काही कंपाऊंडचा जास्त असतो. व्हाय दिस इज हाय ऑर लो. मेल्टिंग पॉइंट इन्व्हॉल्व्स चेंजेस. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट, डेफिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट involves or melting involves change from highly ordered arrangement, arrangement of particles in a crystalline lattice to the more random arrangement in a liquid. म्हणजे मेल्टिंग पॉइंट मध्ये काय होतं किंवा मेल्ट झाल्यानंतर काय होतं, मेल्टिंग इन्व्हॉल्व्स चेंजेस फ्रॉम हायली ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ ए पार्टिकल्स इन ए क्रिस्टलाइन लॅटिक्स. म्हणजे जे काही आपले सॉलिड मॉलिक्युल्स असते असे पॅक असतात क्रिस्टलाइन स्टेटमध्ये, टू द मोर रॅन्डम अरेंजमेंट इन ए लिक्विड्स. म्हणजे मग ते लिक्विड मध्ये कसे ते डिस्ट्रीब्युट होतात. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट मध्ये त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित ऑर्डर असते. ते in liquid they should be converted into more random arrangement. During melting phase change from change from solid state to liquid state occurs. म्हणजे कंपाऊंड मेल्ट, सॉलिड कंपाऊंड मेल्ट झाला म्हणजे काय होतं, इट ट्रान्सफर फ्रॉम सॉलिड स्टेट टू द लिक्विड स्टेट. म्हणजे सॉलिड मधून तो काय लिक्विड मध्ये जातो, द्रव याच्यातून आपलं सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट इज कन्वर्टेड. And melting occurs at a temperature. आणि कधी कंपाऊंड्स मेल्ट होईल, melting occurs at a temperature when thermal energy overcomes the intermolecular forces of attraction. म्हणजे मेल्टिंग कधी होईल, स्टार्ट्स मेल्टिंग ऑकर्स ॲट ए टेम्परेचर वेन थर्मल एनर्जी ओव्हरकम्स द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आपण बाहेरून जे एनर्जी सप्लाय होतो ती एनर्जी काय व्हायला पाहिजे, जास्त व्हायला पाहिजे, ज्यावेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्या मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील. सपोज दिस इज द सॉलिड कंपाऊंड, हे असे ऑर्डरली पॅक असतात, ते व्यवस्थित. एक जनरल मी स्ट्रक्चर दाखवतो. दिस इज द सॉलिड स्ट्रक्चर. हे पॅक्ड ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे सॉलिड मध्ये.
and these are held together by strong intermolecular forces. याच्यामध्ये intermolecular forces